नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक गंगापूर धरण परिसरातील अवकाशात शुक्रवारी दुपारी भारतीय वायुदलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक टीमनं सादर केलेल्या भव्य एअर शोमुळे जणू काही आकाशात इंद्रधनुष साकारल्याचा अनुभव नाशिककरांनी घेतला। या थरारक एरोबॅटिक शो दरम्यान अवकाशात केशरी, पांढरा आणि हिरवा रंग फुलवत बलशाली भारताचं प्रभावी प्रतिबिंब उमटलंय। प्रत्येक कसरतीसोबत गंगापूर धरण परिसरात भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। भारतीय वायुदलाचा हा नत्रदीपक एअर शो पाहण्यासाठी नाशिककरांनी मोठी गर्दी केली होती। गंगापूर धरणाच्या सभोवतालच्या परिसरात हजारो नागरिक उपस्थित होते। सूर्यकिरण टीमनं सादर केलेल्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या डोळ्याचं पारणं केलं। या शो मध्ये स्क्वॉड्रन लीडर तेजश्वर सिंह, ललित वर्मा, राहुल सिंह, एडवर्ड प्रिन्स, श्री विष्णू, अंकित वशिष्ठ, संजय सिंह तसेच विंग कमांडर जसबीर सिंह आणि अभिमन्यू त्यागे यांनी वायुदलाच्या अत्याधुनिक हॉक 132 विमानातून थरारक कसरती सादर केल्या। आकाशात रंगांची उधळण करताना सूर्यकिरण टीमनं इंग्रजीतील वाय आकार, मेघ विमानाची आकृती, बाण तसेच प्रेमाचं प्रतीक साकारत हा शो खास नाशिककरांना समर्पित केला। शेवटच्या प्रात्यक्षिकानंतर सूर्यकिरण टीमनं नाशिककरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त केले। दरम्यान कार्यक्रमापूर्वी परिसरात देशभक्तीपर वातावरण निर्माण झालं होतं। पोलीस दलाच्या बँड पथकाने विविध देशभक्तीपर गीतांचं सादरीकरण केलं। या संपूर्ण एअर शोचं धावतं वर्णन फ्लाईट लेफ्टनंट कवल संधू यांनी केलं। यापूर्वी ऑलिम्पिक नौका नयनपटू दत्तू भोकनळ यांच्या नेतृत्वाखाली खेळाडूंनी गंगापूर धरणात नौका नयनाची आकर्षक प्रात्यक्षिक सादर करत उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, नाशिक।